आणखी एकदा भारताने केला हवाई आघात। 7 मे 2025 मध्यरात्र आकाशात भारतीय राफेल लढाऊ विमानांची गर्जना ऐकू येत होती। मात्र हवाई आक्रमण असूनही एकही विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसलं नाही, कारण भारताचं उद्दिष्ट स्पष्ट होतं, युद्ध नको, दहशतवादाचा कायमचा अंत हवा। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके मधील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि जोरदार हवाई हल्ले केले। या कारवाईत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून नव्हे तर भारतीय हवाई क्षेत्रातूनच 9 दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले। ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या फक्त 15 दिवसात करण्यात आली, ज्या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकांचा निर्दयी बळी गेला होता। त्या नरसंहाराचा बदला आता घेतला गेला आहे। या कारवाईचं नाव ठेवलं गेलं ऑपरेशन सिंदूर। सिंदूर जो सामान्यतः स्त्रीच्या मंगळसूत्रासारखा विवाहाचं प्रतीक मानला जातो, आज त्या प्रतीकाने भारताच्या प्रतिशोधाला एक लाल तेज दिला आहे। रक्त लाल पण न्यायासाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत हँडलवर केवळ 3 शब्द झळकले, जस्टिस इज सर्व्ड, जय हिंद। पहाटे झालेल्या हल्ल्याचा कालावधी अवघा 25 मिनिटांचा होता, मात्र या कमी वेळेत भारतीय लढाऊ विमानांनी अत्यंत नियोजनबद्धपणे 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं। ही ठिकाणं म्हणजे मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबेर, सियालकोट, चाक, अमरू, मुरिदके आणि बहवालपूर। या कारवाईची अधिकृत घोषणा संरक्षण मंत्रालयाने पहाटे 1:45 केली। मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की या हल्ल्यांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही। ही कारवाई फक्त दहशतवादी तळांवर केंद्रित होती। यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तिन्ही दलांचा समन्वित सहभाग होता। हा हल्ला भारतीय हवाई क्षेत्रातूनच करण्यात आला, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूकता यांचा योग्य वापर करण्यात आला। ही कारवाई 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती। या हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिक यांच्या निर्दयतेने बळी गेला होता। या प्रतिशोधात्मक कारवाईनंतर पाकिस्तानात अनेक स्फोटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्याच वेळी सीमेलगतच्या पूंछ आणि राजौरी भागात पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात येत आहे, ज्यामुळे सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे। गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस जनरल अनिल चौहान तसेच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत भारतीय सेनेला कारवाईसाठी ठिकाण, पद्धत आणि वेळ ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं। ही कारवाई गेल्या 10 वर्षातील तिसरी मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई आहे। याआधी 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट हवाई हल्ला करण्यात आला होता। ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सामरिक उत्तर नाही, तर दहशतवाद्यांना दिलेला स्पष्ट आणि ठाम संदेश आहे। भारत शांत आहे, संयमी आहे, पण जर वेळ आली तर तो न्याय देतो, अचूकपणे, निर्धाराने।